लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 19 मार्च सण गुढीपाडव्याचा आणि या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आपल्याकडे आलेली आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। 18 जिल्ह्यांच्या नवीन यादीनुसार आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार त्याच्याविषयी आपण संपूर्ण अपडेट आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या विशेष गिफ्ट वितरण संदर्भात घोषणा झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना 20वा आणि 21वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात देखील सूचना आलेल्या आहेत। आणि आज पैसे भेटणार का, कशा पद्धतीने भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार त्याच्याविषयीची 18 जिल्ह्यांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे। ही यादी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि संपूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज गुढीपाडवा आहे आणि आज लाडक्या बहिणींना 5,000 रुपयांचा मोठा बोनस आज वितरित होणार आहे। तर तो कोणत्या बहिणींना भेटणार आणि लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचे पैसे कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटप कार्यक्रम आजपासून सुरुवात करत आहेत, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींना पैसे कधी भेटतील याची आशा लागली होती, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत वितरण प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरुवात झालेली आहे। आणि या वितरण प्रक्रियेमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठविण्यात येणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी 18 जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। आणि याच नवीन यादीच्या नुसार आपण यादी बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा, कारण की हा गुढीपाडवा जो आहे तो नवीन वर्षाची नवी सुरुवात आजपासून होत आहे। आणि या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळ मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंग घेऊन त्यांनी लाडक्या बहिणीसाठी विशेष घोषणा देखील केलेल्या आहेत। या विशेष घोषणा कोणत्या असतील तर हे बघा। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी सांगितलेलं आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि आज गुढीपाडव्याचा सण लाडक्या बहिणीचा अतिशय आनंदात साजरा करण्यासाठी आज पैसे वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जर तुमचं वय 21 वर्ष ते 65 वर्ष असेल तर आज 100% तुमच्या बँक खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे। चला तर आता आपण जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि एकूण लाभ रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यावर कशा पद्धतीने वितरित होणार आहे विषयीची डिटेल अपडेट। सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मीटिंग जी आहे ती घेतलेली आहे, प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांनी 2 महत्त्वपूर्ण आणि मोठ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि याच यादीनुसार आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत। याच्या अगोदर भरपूर याद्या आल्या होत्या, भरपूर गोष्टी झाल्या होत्या, परंतु आज फायनल अंतिम यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी थेट जाहीर केलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये। आणि या पत्रकार परिषदेमध्ये जी यादी जाहीर झालेली आहे तर त्याच यादीनुसार पैशांचं वितरण देखील होणार आहे। याच्या संदर्भात एकूण 2 याद्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पत्रकारांना दिलेल्या आहेत। पहिली यादी आहे 18 जिल्ह्यांची, दुसरी यादी आहे 10 बँकांची। तर 10 बँकांमध्ये आणि 18 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैशांचं निधीचं वितरण आज जोराशोरात केलं जाणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेचं उद्दिष्ट काय ठेवले सांगितलेलं आहे त्यांनी। आम्ही पैसे प्रत्येक मासिक भत्ता लाडक्या बहिणींना 1500च देत होतो अगोदर, परंतु आता नवीन नियमानुसार नवीन वर्षाची नवी सुरुवात म्हणून आता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 21 रुपयांचा बोनसची वितरणची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। 1500च्या ऐवजी आता थेट 21 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, जी आपण 18 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलेलं असेल तर तुम्हाला 100% पैसे जे ते भेटून जाणारच आहेत। बघा आता अपडेट क्रमांक 2, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मोठे आदेश आलेले आहेत आणि या आदेशानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नवीन लाभार्थ्यांच्या यादीनुसार पैसे पाठविण्यात येणार आहेत। आता ही नवीन लाभार्थी यादी कशी बघायची तर हे बघा, आपणच तुम्हाला थेट नवीन लाभार्थी यादी दाखवणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही चेक करायचं आहे लगेच तातडीने। तर हे बघा, नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे म्हणजे काय तर ज्या जुन्या लाडक्या बहिणी होत्या, काही लाडक्या बहिणींनी बोगस फॉर्म भरले होते तर त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलेलं आहे आणि जेवढ्या लाडक्या बहिणी ओरिजिनल आहेत तेवढ्या सर्व लाडक्या बहिणींना आज
पैसे वितरणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हस्ते सकाळी डीबीटीचं बटन दाबून केलेली आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त जानेवारी महिन्याचे पैसे भेटले तर अशा लाडक्या बहिणींना आज सकाळी 3,500 रुपये किंवा 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि याच्यानंतर जे 18 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत ती तर आपण पुढे बघणार आहोतच, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे देखील घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि जी नवीन यादी आलेली आहे तर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज तुम्हाला देखील 100% पैसे भेटूनच जाणार आहेत. त्यामध्ये कुठलीही अडचण अजिबात येणार नाही. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट एक देखील आलेली आहे. ती अपडेट म्हणजे काय, तर जर तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे भेटले नसतील, फेब्रुवारीचेही भेटले नसतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. आता 3 महिन्याचा निधी एकत्रितरित्या तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. तो सुद्धा कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुम्हाला पुढे आपण माहिती देणार आहोत. 18 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत कुठल्या पद्धतीचा उशीर न करता. आणि तुमचं जर नाव 18 जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. ती म्हणजे राहिलेले पैसे, नोव्हेंबरपासून जरी पैसे राहिले असतील तरी काळजी करण्याची गरज नाही, ते पैसे देखील थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. पात्र महिलांची लाभार्थीची PDF आपण तुम्हाला ती देखील देणार आहोत. आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार अपडेट क्रमांक 3 आणि 4 बैठक जी आज झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घेतलेला आहे. आणि हा निर्णय म्हणजे कोणता, तर आजपासून सलग 3 दिवस म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवशी 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 3 दिवस 36 जिल्हे पैसे वितरणाचा कार्यक्रम अतिशय वेगवान पद्धतीने जो तो पार पडणार आहे. आणि त्याची सुरुवात आज सकाळपासूनच झालेली आहे. तर आत्ता तुमच्या जिल्ह्यांचे नाव तुम्हाला सांगतो मी, तर त्याच जिल्ह्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरण होणार आहेत. कारण की मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप वेळापत्रक जे आहे ते थेट जाहीर केलं गेलेलं आहे. आणि त्यानुसारच पैशांचे ट्रान्सफर देखील त्यामध्ये होणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे शुभेच्छा आणि तुम्हाला समृद्धी. तर हे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं. आणि वचन दिल्यामुळे कार्यक्रम जशी बैठक पार पडली तसं मुख्यमंत्र्यांनी ऑफिसमध्ये येऊन 16,000 कोटी रुपयांचा चेक जो आहे तो साईन केलेला आहे. आणि ह्या 16,000 कोटी रुपयांचा चेक फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीसाठीच साईन झालेला आहे. आणि त्या कारणास्तवच आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,000 नाही, 2,000 नाही तर 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज ट्रान्सफर होणार आहेत. कारण की चेक जो आहे तो ऑलरेडी साईन झालेलाच आहे. आता बघू शकता जी मुख्यमंत्र्यांनी अंतिम यादी आत्ताच्या क्षणाला जाहीर केलेली आहे तीच यादी मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि त्याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत. चला तर जाणून घेऊया जी अंतिम यादी 18 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे ती यादी नेमकं कशा पद्धतीने आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करताना हे देखील सांगितलेले आहे आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असा वादा लाडक्या बहिणीच्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी बहिणींसाठी केला गेलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे 18 जिल्ह्यांची यादी आपण मित्रांनो तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का, कारण की जी यादी आलेली आहे तर त्या यादीनुसार आपण अगोदर कोणते 18 जिल्हे, अगोदर कोणत्या बँका, त्याच्यानुसारच माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत. तर बघू शकता अगोदर आपण सरकारी बँका जेवढ्या आहेत जसे की SBI असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक असेल, युनियन बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, तर या गव्हर्नमेंट बँकामध्ये सर्वात अगोदर आज पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते कधी होणार. तर हे बघू शकतो तुम्ही महाराष्ट्रातील लिस्टच्या ठिकाणी तुम्ही 36 जिल्ह्यांची नावं आपण तुम्हाला दाखवलेली आहेतच. चला तर आता आपण अनुक्रमे तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो आणि लक्षपूर्वक जिल्ह्यांची नावं बघा, कारण की यानुसारच आपण पहिल्यांदा जे जिल्हे सांगणार आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत, उद्या वितरित होणारे जिल्हे आणि परवा दिवशी वितरित होणारे जिल्हे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण जिल्ह्यांचे नाव तुम्हाला थेट सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर बघा सर्वात प्रथम सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे आत्ताची सर्वात मोठी बातमीनुसार सुरुवात जी होणार आहे ती सांगली जिल्ह्यापासून होणार आहे. आज क्रमांक 1चा जिल्हा असणार आहे सांगली. याच्यानंतर दुसरं वितरण जे आहे ते आज होणार आहे, दुसरा जिल्हा म्हणजे ते म्हणजे हिंगोली या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढील वितरणाचा आज
वितरणाचा जिल्हा असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे लातूर झाल्याच्यानंतर अमरावती झाल्याच्यानंतर जळगाव झाल्याच्यानंतर तर पाहिलं तर रायगड या ठिकाणी देखील भरपूर लाडक्या बहिणी आहेत आणि त्या ठिकाणी देखील आज पैशाचे ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्या पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर असणार आहे सोलापूर तर होणारच आहे सोलापूर, त्याच्यानंतर असणार आहे नांदेड, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, त्याच्यानंतर यवतमाळ, परभणी, धुळे, नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, तर हे बघा उद्या होणार आहे मुंबईपासून सुरुवात. मुंबई, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पवई असेल, नागपूर, ठाणे, त्याच्यानंतर पुणे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर नागपूर ठाणे साईडला देखील, नाशिक साईडला देखील उद्या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी असणार आहे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, पालघर आणि रायगड या ठिकाणी देखील जर जे पैसे कमी भेटते असतील त्या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकूण 36 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये पहिला दिवस असणार आहे हा दुसरा दिवस असणार आहे आणि हा तिसरा दिवस असणार आहे. म्हणजेच काय, तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि पैशांचं वितरण त्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. तर 12 जिल्ह्यांच्या 36 जिल्हे अशा पद्धतीने पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, कारण की 3 दिवस महाराष्ट्रामध्ये सलग पैशांचा थेट पाऊसच पडणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांनी सकाळीच DBTचं बटन दाबून वितरणाची सुरुवात जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने केलेली आहे आणि त्यानुसारच पैशांचं वितरण देखील त्या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर आता जाणून घेऊया पुढील महत्त्वपूर्ण म्हणजे मेसेज तुम्हाला किती पडणार, तर तुम्हाला पडणार आहे 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट SMS द्वारे तुम्हाला समजून जाईल. SMS पडला की तुमच्या बँक खात्यामध्ये समजून जायचं 4,500 रुपये जे ते पडलेले आहेत. आणि आता सर्वात अगोदर म्हणजे पैसे भेटण्यास दरवेळेस उशीर होत असतो, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांना असतील, सर्व महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे असतील, त्यांना देखील सूचना दिलेली आहे आणि DBT संघ त्यांना तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही पैसे पाठवण्यास अजिबात उशीर करू नका. पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अतिशय वेगवान पद्धतीने वितरण झालेच पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण किती लाडक्या बहिणी होणार, तर हे बघू शकतो तुम्ही. मुंबई शहर असेल 35,000, 90,000, 45,000 अशा पद्धतीने एवढ्या ठिकाणी एवढ्या महिलांना वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी देखील 1,00,000+ महिलांना आज पैसे जे आहे ते भेटणार आहे. त्याच्यानंतर सातारा 55,000, सांगली 48,000, कोल्हापूर 62,000, त्याच्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर साईडला बघितलं तर 75,000, 50,000, 42,000 आणि 45,000. तर एवढ्या लाडक्या बहिणींना आज पैसे वितरण होणार आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल 28,000, 22,000, 38,000 आणि 60,000 लाडक्या बहिणींना नागपूर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्येच बघितलं, नागपूर विभागच बघितला तर त्यामध्ये पुन्हा वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी 32,000, 35,000, 38,000 आणि 44,000 लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि जालना साईडला बघितलं तर त्या ठिकाणी 41, 28 आणि 20,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. आणि लातूर साईडला जर बघितलं तर त्या ठिकाणी 45,000 लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. तर हे बघू शकतो मी असे थेट संख्याच आपल्याकडे आलेले आहेत. आज किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि जिल्ह्यांच्या यादी तर आपण तुम्हाला सर्व याद्या स्पष्टरित्या सांगितलेल्याच आहेत. आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणते जिल्हे, तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्येच तुम्हाला ते यादी सांगितलेल्या आहे. त्यामुळे पुढं आतापर्यंत बघत आला असेल तर मध्येच परत जाऊन लक्षपूर्वक एकदा बघा. तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैशाचं निधीचं वितरण देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. अगोदर सरकारी बँकामध्ये पैसे भेटणार, नंतर प्रमुख खाजगी बँका, मग HDFC असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या ठिकाणी पैशांचं वितरण तिसऱ्या दिवशी होणार आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्हाला 17 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी व्हिडिओला हाईप देखील तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला यादी जी आहे ती 100% तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटवर पाठवून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही. चॅनल नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.